नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण अँगल्स हा टॉपिक बघणार आहोत। अँगल्स म्हणजे कोन। आता मित्रांनो, आपण भौमितिक आकृत्यामध्ये जेव्हा चौथीला आपला एक चॅप्टर होता भौमितिक आकृत्यांची ओळख, त्यामध्ये आपण 3 प्रकारचे कोन अभ्यासलेत। कोणता? लघुकोन, काटकोन आणि विशाल कोन। आता मित्रांनो, आपल्याला नवोदय आणि स्कॉलरशिप परीक्षेसाठी हा महत्त्वाचा टॉपिक आहे, 6वा धडा अँगल, बरोबर। तर हा अँगल आपण एकदम बेसिक पासून आणि अँगलचे मेजरमेंट वरून म्हणजे मापावरून किती किती टाइप पडतात ते आपण सर्व एकदा आज डिटेल मध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, पहिल्यांदा आपल्याला अँगल समजून घेताना पहिल्यांदा किरण म्हणजे काय हे समजून घ्यावं। बघा आता मित्रांनो, मी 2 आकृत्या काढतोय। मी 2 आकृत्या काढल्यात मित्रांनो, बघा। आता याच्यामध्ये तुम्हाला सर्वांना माहिती, ही झाली लाईन, ही काय झाली? लाईन झाली। लाईन म्हणजे रेषा, लाईन म्हणजे रेषा। आणि दुसरी आकृती मित्रांनो, याला म्हणायचं किरण। याला काय म्हणायचं? किरण। त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतो मित्रांनो? आपण रे म्हणतो। याला काय म्हणतो? रे। आता मित्रांनो बघा, ही जी लाईन आहे, लाईन मी दोन्ही साइडला एक्सटेंड करू शकतो, वाढवू शकतो। बघा, इकडे पण वाढवू शकतो, इकडे पण किती अनंत, इकडं किती पण अनंत किलोमीटर पर्यंत मी वाढवू शकतो, इकडे पण कितीही किलोमीटर मी वाढवू शकतो, बरोबर। ही झाली लाईन। म्हणजे लाईन आपण दोन्ही साइडला किती पण एक्सटेंड करू शकतो। त्यानंतर आता किरण बघा, किरण मी एकाच साइडला एक्सटेंड करू शकतो। बघा, जिकडे हा एरो आहे, इकडे जो बाण आहे, तिकडेच मी ते एक्सटेंड करू शकतो। इकडल्या साइडला करू शकतो का मित्रांनो? करू शकत नाही। का? कारण इथं जो पॉइंट आहे इथं खंडित झालंय। आता ह्या पॉइंटला काय म्हणायचं? पॉइंट ऑफ ओरिजिन। काय म्हणायचं? पॉइंट ऑफ ओरिजिन। पॉइंट ऑफ ओरिजिन यालाच मराठीमध्ये म्हणायचं मित्रांनो आरंभ बिंदू। काय? आरंभ बिंदू। याला काय म्हणायचं मित्रांनो? आरंभ बिंदू। म्हणजे हा किरण सुरुवात कुठून झालाय? या पॉइंट पासून हा किरण सुरुवात झालेला आहे मित्रांनो। आता बघा, अँगल साठी काय काय लागतं आपल्याला? आता अँगल साठी आपल्याला 2 किरण लागतात, तेव्हा आपला अँगल तयार होतो। बघा, आता समजा मी एक पहिला किरण काढला, हो का, हा किरण काढला, याला नाव दिलं मी हा ए आणि इथं बी। आता मित्रांनो, अँगल केव्हा तयार होतो? जेव्हा कॉमन ओरिजिन पॉइंट पासून, म्हणजे हा ओरिजिन पॉइंट, इथून 2 किरण निघतात, तेव्हाच तो कोन होतो। कसा होता बघा, याला नाव दिलं मी, म्हणजे बघा, किरण ए बी, एक किरण झाला किरण ए बी, आणि दुसरा किरण ए सी, हे हे किरण ए सी, बरोबर। किरण ए सी, दोन्ही किरणांचा कॉमन पॉइंट काय मित्रांनो? एकच आहे, ए। म्हणजे काय झालं बघा, एका कॉमन पॉइंट पासून जेव्हा 2 किरण निघतात तेव्हा आपला अँगल तयार होतो, तेव्हा आपला कोन तयार करतो, बरोबर आहे। कोन कळाला मित्रांनो? जेव्हा 2 रे एकाच पॉइंटला ओरिजिनेट होतात किंवा उगम पावतात तेव्हा आपला अँगल तयार होतो। त्याला समजा आपण जॉमेट्री मध्ये किंवा ट्रिग्नोमेट्री मध्ये अँगल आपण थिटाने लिहितो। काय? फक्त लक्षात ठेवा, थिटाने लिहितो, एवढंच लक्षात ठेवा। आता मित्रांनो, अँगलचं आपल्याला माप काढता येतं। बघा, इथं जर मी प्रोट्रॅक्टर ठेवलं, ते कोन मापक असतं आपलं कंपास बॉक्स मध्ये, ते जर इथं ठेवलं तर आपल्याला कोनाचं माप काढता येतं, बरोबर आहे। तर ते माप पण, त्या मापावरून कोणते कोणते टाईप असतात ते पण आपल्याला काढता येतं। पण आता मित्रांनो, आता ह्या कोनाचे काय काय घटक असतात ते पण आपल्याला महत्त्वाचे। बघा, हो का, ही ए बी आहे, किरण ए बी, याला काय म्हणायचं? आर्म। काय म्हणायचं? आर्म। म्हणजे त्या कोनाची भुजा, त्या कोनाची साइड, आर्म ए बी। आणि दुसरी आर्म कोणती मित्रांनो? आर्म ए सी। काय झाली? आर्म ए सी, आर्म ए सी। पुन्हा मित्रांनो, आता जो पॉइंट ए आहे बघा, पॉइंट ए कॉमन आहे कोणाकोणामध्ये? ए बी मध्ये आणि ए सी मध्ये पॉइंट ए काय कॉमन आहे, म्हणजे एकच आहे, समान पॉइंट आहे बघा, समान बिंदू। त्याला काय म्हणायचं? व्हर्टेक्स ए। काय म्हणायचं? व्हर्टेक्स। त्याला काय म्हणायचं? व्हर्टेक्स। व्हर्टेक्स। त्याला मराठीमध्ये काय म्हणायचं मित्रांनो? शिरोबिंदू। काय म्हणायचं? शिरोबिंदू। जो समान बिंदू असतो, जो एकच बिंदू असतो, जो कॉमन बिंदू असतो, त्याला शिरोबिंदू म्हणायचं। बघा, आता इथे शिरोबिंदू कोणता आहे मित्रांनो? ए। ए हा शिरोबिंदू आहे, कळालं। बाजू कोणते कोणते? बाजू ए सी, बाजू ए बी, किंवा भुजा ए सी, भुजा ए बी, एवढ्या गोष्टी कळाल्या। त्यानंतर मित्रांनो, आता बघा, कोणाचं नाव कसं लिहायचं आपल्याला कळलं पाहिजे। कोणाचं नाव पण लिहावं लागेल आपल्याला मित्रांनो। बघा, कोण कुठं होतंय? ए पशी कोण होते, मग मी एका प्रकारे त्याला, आता बघा, हे कोणाचं चिन्ह आहे। अँगल कसा दाखवायचा? त्याचं हे सिम्बॉल आहे, हे अँगल, अँगल ए। अँगल कुठं झालाय मित्रांनो? ए पशी अँगल झालाय। पुन्हा आणखी आपण त्याला वेगळ्या पद्धतीने लिहू शकतो। कसं? बघा, हे अँगल, अँगल सी ए बी आहे का? अँगल सी ए बी लिहिलं, अँगल सी ए बी। पुन्हा मित्रांनो, ऑर आहे बरं का, हे आपण एवढ्या पद्धतीने लिहू शकतो, कोणत्या एका पद्धतीने लिहा, काय अडचण नाही। दुसरी पद्धत काय? अँगल बी ए सी, अँगल बी ए सी। बघा,
अँगल BAC. हे तिन्ही नावं एकच आहेत, फक्त आपण आलटून पालटून लिहिलेत. बघा तिन्ही मध्ये अँगल कोणता आहे? एचा आहे का नाही? बघा ए मध्येच आहे का नाही? म्हणजे कोणता अँगलाचा? अँगल ए. आता मित्रांनो याचं मेजरमेंट कसं लिहायचं? काय मेजरमेंट म्हणजे माप कसं लिहायचं ते पण आपल्याला कळलं पाहिजे. बघा मित्रांनो कोणतेही जे अँगल असतात, जे कोन असतात, आपण अंशामध्ये मापतो. कशामध्ये? अंशामध्ये मापतो. बघा समजा आता ह्याचं माप दिलं मी तुम्हाला 45 डिग्री समजा माप दिला अंदाजे, बरोबर. तर हे लिहिणार कसं मी? मेजरमेंट ऑफ अँगल BAC इज इक्वल टू 45 डिग्री. म्हणजे कोन BAC चे माप 45 अंश आहे असं आपण वाचू शकतो. कसं? मेजरमेंट ऑफ अँगल BAC इज इक्वल टू 45 डिग्री असं आपण वाचू शकतो. बघा आता अँगलचे कोणते कोणते भाग घेतले आपण? बघा अँगल बनण्यासाठी एका समान बिंदूपासून दोन किरण गेले तर अँगल होतो. पुन्हा अँगलच्या दोन भुजा असतात. कोणत्या? समजा ह्याला A दिलं, ह्याला B दिलं आणि इथं C. काय? आर्म AB, आर्म AC. आणि पुन्हा महत्वाचा पॉइंट, जिथं अँगल तयार होतो, जो कॉमन पॉइंट असतो, त्याला काय म्हणायचं मित्रांनो? व्हर्टेक्स म्हणायचं. काय? व्हर्टेक्स. आता मित्रांनो बघा इथं A व्हर्टेक्स आहे. आता ह्या अँगल मध्ये काय असेल मित्रांनो? बघा बरं, ह्या अँगल मध्ये व्हर्टेक्स कोणता असेल? इथं Q हा व्हर्टेक्स असेल. पुन्हा मित्रांनो बघा तुम्हाला कळालं अँगल आपण अंशामध्ये मापतो. अँगल मापायचा कशानं? प्रोटॅक्टर. आपल्या कंपास बॉक्स मध्ये हे असतं कोन मापक, त्यानं आपण ते अँगल मापतो. आता मित्रांनो अँगलचे प्रकार बघूया आपण. मापावरून वेगवेगळ्या माप असतात, त्या मापावरून अँगलचे आपण प्रकार बघूया. मित्रांनो आपण याच्या आधी काय बघितलं? अँगल कसा तयार होतो, अँगल वाचायचा कसा, अँगलचं नाव कसं लिहायचं, अँगल मोजतात कसा, हे आपण बघितलं. आता अँगलचे टाईप बघूया. अँगलचे टाईप आपण त्याच्या मापावरून, बरोबर, त्याच्या मेजरमेंट वरून आपण अँगलचे टाईप बघूया. तर पहिले 3 टाईप तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत, तरी आपण रिकॉल म्हणून घेऊया. बघा पहिला आहे मित्रांनो राईट अँगल. काय? राईट अँगल. राईट अँगलला मराठीत काय म्हणतात? काटकोन. काय म्हणतात? काटकोन. आता राईट अँगल कसा असतो मित्रांनो? सर्वांना माहिती, ज्या अँगलचं माप 90 डिग्री असतं त्याला आपण राईट अँगल म्हणतो. कसा काढतो आपण? बघा समजा मी एक रे काढला, पुन्हा आणखीन एक रे काढला, सरळ, बरं का, सरळ छेदणारा रे जर काढला तर त्याचं माप किती असतं? 90 डिग्री. म्हणजेच ज्या अँगलचं माप 90 डिग्री असतं त्याला राईट अँगल म्हणतात. एवढंच सिंपल आहे, बाकी काहीच यात लक्षात ठेवायचं. ज्या अँगलचं माप 90 डिग्री असतं त्याला राईट अँगल किंवा काटकोन म्हणतात. विषय संपला. आता दुसरं बघूया. बघा आता मित्रांनो मी तुम्हाला नाव सांगत नाही, आधी तुम्ही नाव बघायचं. आता बघा इथं मी एक रे काढतो, इथं एक रे काढतो. बघा आता समजा आता माहिती आपल्याला सरळ जर लाईन काढली तर तो 90 डिग्रीचा असतो, म्हणून आपण रेफरन्स म्हणून एक लाईन काढून घेऊ. ही रेफरन्स लाईन मी काढली, इथं पण काढूया. आता मित्रांनो बघा मी जर इथं रे काढला असता सरळ तर तो 90चा झाला असता. जर मी याच्या पलीकडे काढला, बरोबर, ही तर 90चा आहे, तर याच्या पलीकडे किती होणार? कमी होणार. 90 पेक्षा कमी होणार. 90 पेक्षा लहान. लहान म्हणजे लघु, बरोबर का? लहान म्हणजे लघु म्हणजे काय झालं मित्रांनो? हा समजा मी याला थिटा नाव दिलं, बरोबर. लहान म्हणजे लघु म्हणजे लघुकोन. काय झाला? लघुकोन. यालाच इंग्रजीमध्ये अॅक्यूट अँगल म्हणतात. काय म्हणतात? अॅक्यूट अँगल. त्याला अॅक्यूट अँगल म्हणतात. म्हणजे याचं माप किती असतं मित्रांनो? 90 पेक्षा लहान. 90 पेक्षा लहान आणि 0पेक्षा मोठं. कसं? 90 पेक्षा लहान आणि 0पेक्षा मोठं त्याला म्हणायचं लघुकोन किंवा अॅक्यूट अँगल. आता मित्रांनो आपण लहान काढलं, आता ह्या रेफरन्स लाईन्स पेक्षा मोठं काढू. मी मोठं काढलं, इथं 90 होतंय मित्रांनो, हे लांब येतंय म्हणजे मोठं होतंय. मित्रांनो मोठं म्हणजे विशाल, बरोबर आहे. मोठं म्हणजे विशाल. 90 पेक्षा मोठं होतं का? बघा 90 कुठं? इथं 90 पेक्षा हे मोठं आहे, बरोबर. म्हणजे ह्याला काय म्हणणार आपण? विशाल कोन. काय म्हणणार ह्याला? विशाल कोन. त्यालाच इंग्रजीमध्ये आपण ऑब्ट्यूस अँगल म्हणतो. काय म्हणतो आपण? ऑब्ट्यूस अँगल. ऑब्ट्यूस अँगल म्हणतो. आता ह्याचं माप कसं आहे मित्रांनो? 90 पेक्षा मोठं. किती? 90 पेक्षा मोठं. हे झालं 90 पेक्षा मोठं आणि 180 पेक्षा लहान. 180 पेक्षा लहान. किती? 180 पेक्षा लहान
90 पेक्षा मोठं. बरोबर आहे. आता मित्रांनो कळालं तुम्हाला विशाल कोन, लघु कोन, काटकोन. सिंपल एकदा आपण रिवाइज करूया. काटकोन म्हणजेच माप 90 असतं, लघु कोन म्हणजेच 90 पेक्षा लहान आणि 0 पेक्षा मोठं, आणि विशाल कोन म्हणजे ज्याचं माप 90 पेक्षा मोठं पण 180 पेक्षा लहान. आता हे 180 आणि 0 का घेतलं हे पण तुम्हाला कळलं का, कारण 0 नावाचा पण एक कोन असतो त्याला शून्य कोन म्हणतात आणि 180 वाला स्ट्रेट अँगल असतो. बरोबर, त्याच्यामुळे मी ते लिहिलेलं आहे. त्यानंतर आता पुढील टाईप बघूया मित्रांनो. आपण राईट अँगल बघितला, ॲक्यूट अँगल बघितला, ऑब्ट्यूस अँगल बघितला. आता बाकी काही जे महत्वाचे कोण आहेत ते आपण बघूया. पहिल्यांदा बघा, समजा आता मित्रांनो चौथा टाईप, समजा मी एक रे काढला इथे, समजा हे रे काढला, ह्या रे नंतर दुसरा रे पण मी याच्यावरच काढला. बघा नीट लक्ष द्या, दुसरा रे पण मी याच्यावरच काढला. म्हणजे आपला अँगल बघा इथंच सुरू, इथं झाला, इथंच संपला. बरोबर आहे. म्हणजे आपला अँगल फिरला काही, म्हणजे काहीच फिरला नाही. म्हणजे किती असेल मित्रांनो 0. म्हणजे या कोणाचं माप किती असेल 0 डिग्री. म्हणून त्याला काय म्हणायचं झिरो अँगल. काय म्हणायचं झिरो अँगल, किंवा मराठीत काय म्हणणार मी शून्य कोन. काय म्हणणार शून्य कोन. कळलं. शून्य कोन म्हणजे काय, जेव्हा दोन्ही रे एकाच ह्याच्यावर असतात. घड्याळीत 12 वाजले बघा, घड्याळीत किती वाजले 12 वाजले. घड्याळीत जेव्हा 12 वाजतात बघा, मी काढून दाखवतो इथं, समजा घड्याळीत 12 वाजले बघा, हे 12 आहे. काटे हे मिनिट काटा आणि तास काटा पण इथंच असतो का नाही मित्रांनो, तास काटा पण इथं असतो. म्हणजे दोन्ही काटे जेव्हा एकावर असतात तेव्हा 0 डिग्री अँगल होतो. किती 0 डिग्री. म्हणजे शून्य कोन कळाला, जेव्हा दोन्ही रे एकमेकावरच असतात त्याला 0 डिग्री म्हणायचं. म्हणजे ते ट्रॅव्हल काहीच करत नाहीये. बरोबर. त्यानंतर आता बघा पुढं पाचवा कोन. आता समजा मी एक अँगल रे काढला. बरोबर आहे. आता पॉइंट ओरिजिनचा पॉइंट हा आहे. बरोबर. मी काय केलं, अँगल डायरेक्ट हो रे इथं काढला. कळतंय तुम्हाला, इथं ओरिजिन पॉइंट आहे. बरोबर. अँगल किती झाला बघा, समजा इथून असं. बरोबर. कितीच झाला आता मित्रांनो, समजा मी रेफरन्स लाईन काढली तुम्हाला समजण्यासाठी बरं का. बघा हे झाला 90 आणि पुन्हा हे झाला 90. बघा इकडला 90 आणि इकडला 90. 90 आणि 90 किती मित्रांनो 180. म्हणजे ह्या अँगलचं माप किती झालं 180. म्हणजेच काय बघा, मी काढताना एक रेष काढली होती. बरोबर आहे. म्हणजे कोणत्याही रेषेचं माप किती असतं 180 डिग्री. बरोबर. कोणत्याही सरळ रेषेचं माप किती असतं 180 डिग्री. बघा ना 90 90 हे समजण्यासाठी काढले मी तुम्हाला. बरोबर. म्हणजे याचं नाव काय झालं मित्रांनो स्ट्रेट अँगल. रेषा कशी असते स्ट्रेट. स्ट्रेट अँगलचं माप किती असतं मित्रांनो 180 डिग्री. किती 180 डिग्री. त्यानंतर मित्रांनो आता पुढील कोन बघा. आता समजा मी एक रे काढला. बरोबर. आणि दुसरा रे आता मी कसं काढतो बघा, दुसरा रे पण इथंच काढला, पण तुम्हाला तिथं देताना कसं दिलंय ट्रॅव्हल असा केलाय बघा, हे असा. बरोबर. तर ह्याचं माप किती म्हणते, काय ह्याचं माप किती म्हणते बघा. आता मी काढून दाखवतो तुम्हाला. समजा ही तुमचा अँगल आहे. बरोबर. ट्रॅव्हल असं पूर्ण केलं ना मित्रांनो. बघा रेफरन्स लाईन दाखवतो मी तुम्हाला. इथलं 90 झालं, 90 इथलं, पुन्हा मित्रांनो इकडलं पण 90, पुन्हा इथलं पण 90 आणि पुन्हा इथलं पण 90. बघा ना पूर्ण येऊन चिटकलंय का नाही ते. इथलं 90, इथलं 90, इथलं 90 आणि इथलं 90. किती झालं मित्रांनो 9 चौक 36. म्हणजे चौघांची बेरीज किती आली 360. म्हणजे हा अँगल किती झाला मित्रांनो 360 डिग्री. म्हणजेच हे काय झालं बघा, राऊंड केला का नाही, वर्तुळ सर्कल पूर्ण केलं का नाही, पूर्ण केलं म्हणून त्याला काय म्हणतात पूर्ण अँगल. काय म्हणतात पूर्ण अँगल. म्हणजे पूर्ण कोन, किंवा मराठीमध्ये इंग्रजीमध्ये काय म्हणणार मी कम्प्लीट अँगल. काय म्हणणार मी कम्प्लीट अँगल. बघा मित्रांनो किती आलं 360. म्हणूनच मित्रांनो वर्तुळाचं माप जेव्हा तुम्हाला सांगतात किती असतं 360 डिग्री. वर्तुळाचं माप सांगतात का नाही 360 डिग्री. ह्या गोष्टीमुळे असतं वर्तुळाचं माप 360 डिग्री. कम्प्लीट अँगल कितीचा असतो 360 डिग्रीचा. रेषीय कोन म्हणजे स्ट्रेट अँगल, सरळ रेषेतला कोन किती असतो 180चा. कसा इथे दाखवलं तुम्हाला, इकडलं 90 इकडलं 90, पुन्हा 0 डिग्रीचा अँगल दाखवलाय. आणखी आता शेवटचा अँगल आहे आपला रिफ्लेक्स अँगल, तो आपण बघूया मित्रांनो. आता शेवटचा टाइप आहे रिफ्लेक्स अँगल किंवा प्रविशाल कोन. त्याला काय म्हणायचं प्रविशाल कोन. बघा आता सिंपल आहे, काय 7 नंबरचा आहे. बघा आता मित्र, मी एक अँगल काढ, ह्याचं नाव देतो मी रिफ्लेक्स अँगल. काय रिफ्लेक्स अँगल. सिंपल आहे. आता बघा आपण एक अँगल काढला, मी अँगल काढला. बरोबर मित्रांनो ह्याचं माप आहे 30 डिग्री. किती
30 डिग्री, किती 30 अंशाचं माप आहे. आता हे आपल्याला माहिती आहे, हा लघु कोण आहे बरोबर. पण त्यांनी आपल्याला विचारलं याच्यात रिफ्लेक्स अँगल विचारला. काय विचारलं? रिफ्लेक्स अँगल विचारलं. मग रिफ्लेक्स अँगल कसा असतो मित्रांनो बघा, हे इथून जे एवढं दिसतंय तुम्हाला कोणतं, हे मधलं सोडून द्या बरं का, हे मधलं सोडून द्या, हे बाकी जे अँगल दिसतोय तुम्हाला इथून बाहेरला बाहेर बरं का, ह्याला म्हणायचं रिफ्लेक्स अँगल किंवा प्रविशाल कोण म्हणायचं. काय म्हणायचं मराठीत? प्रविशाल कोण. दिसतंय तुम्हाला एवढं. तर ह्याचं माप किती असणार मित्रांनो? पूर्ण सर्कलचं माप किती असते? 360 डिग्री. बघा ना, मग आपण काढलं होतं ना, पूर्ण सर्कलचं माप किती असते बघा ना, असं केलं तर हे 90, हे 90, हे 90, हे 90, 360. म्हणजे पूर्णचं किती माप आहे? 360. ह्या पूर्णचं झालं 360 आणि मधलं किती दिलंय? 30 दिलंय. म्हणजे याचं काढायचं आपलं किती? 360 वजा 30. किती आलं मित्रांनो? 330. म्हणजे इथला रिफ्लेक्स अँगल किती झाला? 330 चा. हे बाहेरलं जे दिसतंय तुम्हाला बाहेरलं, याचं माप किती आलं? 330 डिग्री बरोबर आहे. आता रिफ्लेक्स अँगल आपण म्हणजे सिम्बॉल मध्ये कसं लिहिणार बघा. हा थिटा, समजा थिटा हा 180 पेक्षा मोठा असतो. काय? 180 पेक्षा मोठा असतो आणि नेहमी 360 पेक्षा लहान असतो. कसा? 360 पेक्षा लहान असतो. म्हणजे रिफ्लेक्स अँगल हा 181 पासून सुरू होतो आणि 359 पर्यंत होऊ शकतो बरोबर आहे. 360 ला तर पूर्ण कोण आहे ना, आणि 180 ला आपला स्ट्रेट अँगल आहे बघा. हे 180 वाला काय आहे? स्ट्रेट अँगल. पूर्ण कोण कितीला आहे? 360 ला बरोबर. हे दोन सोडून द्यावं लागतं ना आपला. 180 आणि 360 मधले जे संख्या असतात त्यांना म्हणायचं रिफ्लेक्स अँगल बरोबर. कोणाचे प्रकार आपले संपलेले आहेत मित्रांनो. धन्यवाद.